गुड मॉर्निंग मंडळी. सो आज वार आहे मंगळवार आणि ऑफिशियली आज सुट्टी घेतली आहे मी. कशासाठी ते सांगतो. आधी मंदिरात जाऊन येतोय. आलोय आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये. आणि जरा इकडे फिर का, इकडे फिर. हा आणि इकडे पण बघा. हाय कर. सो तिला झोप आली आहे नेहमीप्रमाणे आणि आज लवकर उठलेली. सो आधी मंदिरात जाऊया मग भेटूया. मग तुम्हाला औचित्य सांगतो आजचं काय आहे. बरोबर बोललो ना, औचित्य. वाव. आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण. इथे महाराजांच्या आपल्या मूर्ती आणि इथे गाडी म्हणजे इथे नवीन कोणी गाडी आणली की पहिलं उद्यान गणेश मंदिराला पुजण्यासाठी तर नक्की आणतात, जेणेकरून गाडीची सुरुवात चांगली हो. मंदिरात जाऊया. आज गर्दी नाही. पार्क आपलं एवढं खाली खाली वाटलं असलं की खूप बरं वाटतं. मोकळं फिरता येतं है ना. गणपती बाप्पा मोरया. सो मंदिरातून बाहेर आलो आणि बाप्पाने आपल्याला आज हे दिलं जे फार क्वचित लोकांना मिळतं. आणि हिची नजर त्या प्रसादावर आहे. थँक्यू गणपती बाप्पा. खूप दिवस चांगला जाओ आणि येणारं वर्षसुद्धा तुझे आशीर्वाद असेच असू दे आमच्या. गणपती बाप्पा. हां. सो त्यांच्या गाडीची पूजा झाली आहे. लवकरच आपलंसुद्धा हे स्वप्न पूर्ण होईल आणि आपलीसुद्धा गाडी असेल. हो माव माव. चला. सो कारण असं आहे तर मंदिरात यायचं. आज आहे माझा वाढदिवस आणि मला 31 पूर्ण होऊन 32 लागलं. फार असं मोठं झाल्यासारखं वाटतंय. बट ठीक आहे, एक मुलीचा बाप आहे. आता आपलं बालपण संपलं. बालपण कधीच संपलेलं, बट तरी पण खूप काही गोष्टी नव्याने सुरू होतील. नवीन आयुष्य, येणारं वर्ष आणि तुमचेही आशीर्वाद असेच असू दे. खूप खूप आभार जे मला आज विश करतायत, कारण मला सगळ्यांनाच उत्तरं देता येत नाही आहे, कारण बाहेर आहे आणि रात्री पण झोपलो होतो, त्याच्यामुळे सगळ्यांचे कॉल येत होते. पण विरा झोपली होती, सो मी नाही बोलू शकत होतो कोणाशी. तो समजून घ्या. तुमचे शुभेच्छा माझ्यापर्यंत पोचत आहेत, त्यासाठी खूप धन्यवाद. आणि बस इतकंच. असेच कायम माझ्यासोबत राहा. आयुष्य जगूया आपण खूप खूप भरभरून, है ना. गणपती बाप्पा मोरया कर. मोरया कर ना, मोरया कर ना. चला. सो आलोय आम्ही आता लंचला आणि लंचमध्ये काय काय आहे तर व्हेजिटेरियन आहे. तुम्हाला नवल वाटत असेल मी व्हेज खातो आहे, पण आज मंगळवार आहे गणपती बाप्पा. सो नो व्हेज, सो नो नॉनव्हेज, सॉरी. तर आपण मागवलं आहे भाकरी, पिठलं, ही भाजी आहे आणि झुणका, हे लोणी आहे आणि ही चटणी. इथे आहे मसाला राईस, पापड, ते काय कढी आहे, कढी आहे आणि सांबार आहे. अच्छा, सांबार आहे. सो ऑथेंटिक फूड खातोय आम्ही आमच्या सौंसोबत. आणि कुठे आलो आहे? आस्वादमध्ये. सो आस्वादमध्ये यायचं असेल तर अगदी सेनाभाऊंच्या समोरच आहे आणि इथे खूप लाईन असते. सो आम्ही थोडं लवकर आलो कारण मला बाहेर जायचं आहे ऑफिसच्या कामासाठी, त्याच्यामुळे म्हणून लवकर जेवून पटापट निघूया. चला. मार्गस्थ. आता वैदू टेस्ट करून सांगेल हे कसं आहे. ऑथेंटिक जेवण हातानेच जेवायचं असतं, चमच्याने नाही. हां बरोबर, चांगला आहे. सो हाताची जी चव आहे ती चमच्याला नसते. आणि जेवण झाल्यानंतर इथे आहे पियुष आणि हे काय सोलकढी. सोलकढी आपण पण टेस्ट करूया. उत्तमच आहे, त्याच्यामुळे नो डाऊट. मी याच्या अगोदर खाऊन गेलो म्हणून मी ऑलरेडी सांगतोय. सो मला आता पोटभर खाऊ दे, खूप भूक लागली. जेवण झालं आहे. हो, स्वादिष्ट सेवेची सात्विक हाच शब्द वापरला ना मगाशी. सात्विक परंपरा. कॅशियर आज ही आहे, मी नाही. आता येते आधी ऑडिट करणार टॉप टू बॉटम. पण हे आवडला मला, भारी आहे. माणूस जाताना पण पैसे एक्स्ट्रा देऊन जाईल. अर्धाच दिवस संपला आहे, अर्धा दिवस बाकी आहे. खूप काय मागणार आहे आज.
हा, सो पोटभर लंच झालंय आणि हे सेनाभवनच्या अगदी समोर आस्वाद, आणि ही अशी इथे लाईन असते. सो आता जसा जसा लंचचा टायमिंग येत जाईल, आम्ही जरा लवकरच आलेलो मंदिरातून, डायरेक्ट वीराला घरी सोडलं आहे आणि आलो आहे, कारण मला जायचं आहे ऑफिसच्या कामासाठी. सो म्हटलं करून घेऊया पटापट लंच. अशी गर्दी असते, आता हळूहळू गर्दी ही वाढत जाईल आणि मग इथे जवळजवळ मिनिमम अर्धा ते पाऊण तास तुम्हाला वेट करावं लागेल. पार्सलही मिळेल अगदी सेनाभवनच्या समोर. इथे पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपच्या बाजूला. गॉट इट? झोप आली आहे? हा, सो संध्याकाळ होत आली आहे आणि आम्ही आलो आहे, माझी सर्व कामं आटपून आलो आहे आणि वीराला माझ्याकडून ट्रीट. वीराला आज आम्ही आणलं आहे राणीच्या बागेत. सो मला असंच आवडतं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं, आणि वीरासोबत माझा हा पहिला बर्थडे. गेल्या वर्षी पण वीरा होती, पण गेल्या वर्षी वीरा फारच लहान होती. आता ह्या वर्षी आमचा कधीपासून प्लॅन चालू होता की राणीच्या बागेत. म्हटलं चला माझ्या बड्डेचं औचित्य साधून आपण राणीचं बाग करूया. राणीच्या बागचं नाव काय गं? लक्ष्मीबाई हां, जिजामाता होत्या. सॉरी. सो पूर्ण नाव कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो चला तुम्ही पण आमच्यासोबत राणीची बाग फिरायला. अगो हम्मा कशी करते? टायगर कसा करतो? टायगर आमचा टायगर असा करतो. चला. सो आतमध्ये आल्या इथे तुम्हाला पार्किंगसाठी जागा आहे आणि पार्किंगचे आमचे घेतले बाईकचे 5 रुपये. आता 4 व्हीलरचे किती होते? 20 रुपये. ओके. सो इथून एंट्री आहे आणि तिकिटीचा मेन सांगायचं झालं, तिकिटीचं मेन सांगायचं झालं इथे स्कॅनिंग सिस्टीम आहे. दाखवतो तुम्हाला. स्कॅन करून पण तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता. रांगेत उभे राहायची गरज नाही. सो मस्त आहे ना? असंच पाहिजे, सगळं ऑनलाईन झालं पाहिजे. टेक्नॉलॉजी काय. हां, हे बघा माझ्या मागे बघताय, स्कॅन करा आणि तिकीट मिळवा. सो त्यातला प्रकार आहे हा. चला इथे अजून पण स्कॅन असणार कुठे ना तिथे बघूया. चल. जर गर्दी नसेल, कारण वीकडेज आहे त्याच्यामुळे गर्दी नसेल. शाळेची पिकनिक आली बाबू म्हणजे गर्दी असणार. असू दे, वीकेंडपेक्षा तरी गर्दी कमी असते. सो तिकीट काउंटरला बघायला पूर्ण खाली आहे. प्रौढ 50 रुपये, मुलांची 12 वर्षांची 25 रुपये. आता वीराच्या आमच्या किती लागतात माहीत नाही, पण इथे दिलंय दर शुक्रवारी वर्षाखालील मुलांसाठी प्रवेश निःशुल्क. अरे भाई स्पॉन्सर तू है, बर्थडे माझा है. क्या करने का इसका, छोड़ के घर पे. हाँ बोल. हाँ. सो मला हे लहान मुलांना बघून आमचे दिवस आठवले. जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्हाला पण असेच घेऊन यायचे. तिकीट काढली आहे आमच्या दोघांचे 100 रुपये, पण इथे चुकीचं दिलं आहे. 12 वर्षाखालील मुलींसाठी 100 रुपये दिलेलं, नाही 25 रुपये. बट वीराची तिकीट नाही घेत. अरे गेले कुठे तू? घे. हां झाले चालू. कोण आहे ती? कोण आहे? ए भाई ते क्रोकोडाईल बघ, ती बघ. सो हा एंट्री गेट आहे आज जायचा. इथे तुम्हाला ही तिकीट दाखवायची आहे आणि इथे काही रूल्स आहेत त्यांचे. कृपया प्लास्टिक घेऊन येऊ नका, कारण पाण्याची बॉटल जरी असेल तरी ते काढून घेतात त्याच्यामुळे. आणि इथे रिसायकल बिनची मशीन पण लावलेली आहे. नाही ही कसली मशीन आहे? असेल कसली तरी. चलो ये तिकीट ये. हां फायनली आम्ही एंटर तर झालो आहे. इथे पोलिओचे डोस लावले आहेत, म्हणजे पोलिओ बूथ सेंटर. सो कोणाला पोलिओ मिस झाला असेल गेल्या रविवारी, सो इथे तुम्ही घेऊ शकता. हाय, इथे मॅप पण आहे. सो त्या मॅपचा तुम्ही वापर करून कुठला प्राणी कुठे आहे ते तुम्ही बघू शकता. सॅटर्डे संडे असलो की खूप गर्दी असते, म्हणून म्हटलं हिला आजच जाऊया. मला वेळ आहे आणायचे तर जाऊन येऊया. वीराच्या मॅडमची आमची झोप झालेली आहे, ते तशी खाणंपिणं पण झालेलं आहे. सो म्हटलं जाऊया. हाय कर एलिफंटला. एकच आहे. वीरा तुझ्या मम्माचं म्हणणं आहे की तिथे लायन नाही आहे, म्हणजे लायन इथे येणार आहे. काय माहीत, तिथे लिहिलं आहे वेट आय एम कमिंग सून. आणि पुढे सिंहाचं चित्र आहे. सो काय माहीत कधी येणार आहे. तर आम्ही परत बघायला यायचं का? हा फार युनिव्हर्सल क्वेश्चन आहे असं माझ्या बायको. म्हणून तुझ्या मम्माला कुठे नाही. आता उठली तू 2 अडीच तासाची झोप पडू. चला
आता बिबट्या बघूया. ही मला विचारते वाघ कुठे, म्हटलं वाघ माझा काय गावाला आहे. इथं काय बघ ना, शोध नाही इकडे कुठे. नाही लाड बघा ही काय बोलते. आम्ही वाघिवऱ्यातले वाघ आहोत, आम्ही खरे वाघ आहोत. दिसतील ते सरिता वहिनी बोलत होती. सरिता काकी वहिनी काय बोलते मी पण. बघा तुम्हाला काय बोलते. अरे डोक्याला हात मारला. काय माझी मम्मी आहे अशी. टायगर आहे इकडे सगळे असे बोर्ड लावले, थांबा मी लवकर. ए तुला काय कळलं. असे लिहिलेले आहेत. सो याचा अर्थ काय हाय कोण मग आतमध्ये. सो इथे टायगर आहे, बघूया टायगर दिसतोय का. मारीन मी तुला, तू बोललीस. बेर का बियर. बियर बियर हबो हबो असेल. हा बघ ही बघ तुझी मम्मा. सॉरी सॉरी चल चल. सो इथे टायगर नाही पण इथे अस्वल आहे. थांब बघू थांब. सो तुम्हाला दिसत असेल तुम्ही स्पॉट करा याच्यात कुठे आहे टायगर. नक्की दिसेल तुम्हाला. मी झूम बिम करून दाखवणार नाही कारण काय उगाच एवढा लांबचा काय झूम करून दाखवू. ठीक आहे आमच्याकडे बघा आहे इकडे एक टायगर नाही अस्वल. बाबू तुझ्यापेक्षा तुझी मम्मा. चला एकच आहे सगळी. बघितलं तुला तुला बघून त्याने बघितलं. कर 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 परत कर. बाबू सेम तुझी मम्मा सेम. एक टायगर बघा तो हा बघा झोप. हा सॉरी सॉरी बियर अस्वल इथे आहे. इथे झोपलाय आणि एक तिकडे झोपलाय. तो मी जवळचा इथून तुम्हाला स्पॉट करून दाखवू शकतो. बाबू कोण आहे तो. टायगर. सो ही टायगरची टेरिटरी आहे म्हणजे इथे. सो आता बघूया तो तरी जागा आहे का, कारण आम्ही त्यांच्या झोपेच्या वेळेला आलेलो आहे. सगळे प्राणी झोपलेले आहेत. विरा तुझी झोप झाली म्हणजे सगळे जागे असणार असं नाही. हा सो इथे प्रत्येकाची माहिती पण लिहिलेली आहे, बेसिक माहिती. पण मी आता तेवढा वेळ नाही आमच्याकडे की दाखवून मी तुम्हाला सगळे. बघूया टायगर जवळ दिसतोय का. हाय हाय आगे है क्या. हे 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 दिखा दिखा दिखा. कुठे दिसला मला दाखव. आई इथे आम्हाला दिसत नाही, तुला काय घंटा दिसणार आहे. हे ही पण माती गती आहे. टायगर नाही बघत आहे. बघू टायगर. टायगर कसा करतो. हे आम्हाला मगाचपासून होप देत आहे अभी निकलेगा लेकिन वो उठ नहीं रहा है. बेचारा है देखो. उधर सोया है. उसका सोने का टाइम है 4 बजे तक में भी. ए चल तू येईपर्यंत घरी पोहोचव. हिला यायचं. सो इथल्या लोकांचं म्हणणं आहे म्हणजे जे बघतायत ते की इथली सगळी झाडी काढून टाकायला पाहिजे म्हणजे तो कुठे ते लोकांना कळेल. यार ऑलरेडी तुम्ही झाडी काढलाय आणि स्पेशल जागा ठेवली जिथे तुम्ही फक्त मोजकी झाडी आहे त्याच्यामुळे इथे प्राणी आहेत इतकी आणि तरीही लोक बोलतात इथली पण झाडी काढून टाक. मग प्राण्यांनी जायचं कुठे. ऑलरेडी आपण त्यांच्या झोनमध्ये जाऊन आपण वस्ती करायला लागलो. म्हणजे मुंबईचं नाही म्हणत बाहेरचं पण म्हणतो. ते लोकांचं म्हणणं की इथलं वाघ बघायची एवढी हिंमत असेल तर वाघासमोर हे बघा आमच्या मागे. माझी बायको तिला वाघ बघायचं. आला हे बघ त्या दृष्टीने गेलीस ना जर तुला वाघ बघायचा तर नाही दिसणार. अचानक भयानकपणे गेली ना. नो कमेंट. सो थोडं पुढे आल्यावर इथे तुम्हाला कॅफे वाईल्ड आहे. आम्हाला प्राणी तर एक पण दिसत नाही आणि शौचालय जायचं तेवढं तरी. सो जेवून आलेलो त्याच्यामुळे भूक नाही आहे. आणि कसं वाटतं का या अशा मोठमोठ्या बिल्डिंगच्या मध्ये असं हे मोठं अभयारण्य. हे काय तोडते तू. ही तुझा चाप खाणार आहे. तू हे एवढ्या वेळाने आम्हाला एक प्राणी दिसलाय. हा प्राणी कुठला आहे तो सांगा आता तुम्ही. गेस इट.
कोणता आहे का? काय बोलतो त्याला इंग्लिश मध्ये? बाबू हिप्पोपोटामस. बाबू हिप्पोपोटामस फ्रॉम युअर मम्माज एंड. कबूतर आणि मांजर. सो आधी तिकडे गेलो, तिथे पण एक हिप्पोपोटामस आहे. इथे 2 आहेत. आय गेस जॉईंट आहे वाटतं तिथे. सो इथे 2 आहेत, पण ते दोघे पण बाहेर येत नाहीत. तो कावळा बसलेला दिसत असेल तेच आहेत. तोंड दाखवायला लाजा वाटतात त्यांना. 50 रुपयात एवढंच दिसणार फक्त पोट. आला आला आला. तू कावळे आणि मांजरीच बघ, एवढंच बघू शकतो आपण आता. हाय ना. अरे मम्मा आणि तू. मुछ मार, मुछ मार, मुछ मार. बोलो बोलो मुछ मार. तू मार, तू मार. मुछ. गेला गेला गेला. हाय ये बोल त्याला. ये बोल. हबो हबो हबो. काही लोकांना अजूनही कळत नाही, इथे दिलेलं आहे की त्यांना हात लावू नका, परत त्यांना खायला देऊ नका, तरी पण बाहेरून या पिंजऱ्यातून टाकतायत. कसं कळणार लोकांना? ही बघ माव आली बाबू. ही बघ खाली बघ. म्हणजे ठीक आहे यार, तुम्ही म्हणजे तेवढं तर मॅच्युअर्ड आहे, समोर दिलेलं एवढं मोठमोठ्या अक्षरात लिहू, तरी पण तेच. आमचं मॅडम बघा, माकडी, सिंह वगैरे हे प्राणी नको आम्हाला मांजर कुत्रेमध्ये आमचं होऊन जातं. हिचं तोंड बघा. टायगर नाही भेटला. सो आल्यापासून ह्याला काय बोलतात? 12 शिंगा. हा 12 शिंगा. बिकॉज त्यांच्या डोक्यावर शिंग खूप आहेत मे बी. वा, बघून सांगते कॉपी मास्टर. त्यातलं बघून सांगते, सगळं इथे लिहिलेलं आहे. ओके, हा आपल्याला कितवा प्राणी दिसला? तिसरा चौथा. ठीक आहे. ये कोणाकडे येणार? माझ्याकडे भाऊ, माझ्याकडे भाऊ. आली 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 आली. ये नाही माझ्याकडे आली, माझ्याकडे आली. ये. सो आत्ता आम्ही आलोय हम्बोल्ट पेंग्विन कक्ष. सो पेंग्विन बघायला, पण मे बी माझ्या माहितीनुसार इकडे वेगळी तिकीट लागते. आय डोंट नो, बघूया जाऊन किती आहे. जर वर्थ असेल तर पैसे इन्व्हेस्ट करायला काय वाटत नाही. अदरवाईज मग ते आता जे बघितले ना प्राणी, पण त्यांची पण काही चुकी नाही आहे. ॲक्च्युली गरमी आहे, त्याच्यामुळे ते पाण्यात राहणं प्रिफर करत आहे. आपल्याला जेवढा त्रास होतो त्यांना किती त्रास होत असेल बघूया. आता ह्यांचं काय, इथे काय, हे तर ऑलरेडी पाण्यात आणि AC मध्ये असतात. सो तिकीट नाही आहे, आपण जाऊ शकतो आत. चला. नाही आहे. मे बी त्यांनी गर्दी कमी आहे म्हणून काउंटर बंद ठेवले असतात, बट तिकीट आहे इथे. हा जरा आतमध्ये आल्यावर जरा थंड लागतं. सो इथे पेंग्विन आहेत, हे जे दिसत आहेत ना समोर, बट हे एकाच जागी उभे आहेत. तुम्हाला वाटेल ते स्टॅच्यू आहेत, बट ते खरे आहेत. ही आत गेली. हो बाई, हला यार, हला जरा. आणि इथे पण एवढी गर्दी नाही, नाही इथे खूप गर्दी असते. लोक ह्यांना बघायला कमी ACची हवा खायला जास्त येतात. कारण आता मी आत जा इकडून बघे. सो इथे कॅफेटेरिया पण आहे, म्हणजे इथे तुम्हाला फूड स्टॉल म्हणजे स्नॅक्स आयटम खाता येतील. आणि गर्दी तेवढी कमी आहे. आज वीकडे आहे त्याच्यामुळे गर्दी कमी असणार. सो इतकं फिरल्यानंतर भूक तर लागणारच ना. मॅडम जेवल्या नाही दुपारी. सो इथे पण आम्ही व्हेजच खातोय, आणि स्पेशली विरासाठी आलो कारण विराला हे आवडतं. तर मगाशी लंच करताना विरा नव्हती ना आमच्यासोबत. वाव, मला दे. थँक्यू. चलो. काय करतेस तू? कर परत कर परत कर. बाई ही तुझ्या वरची आहे, कळलं? हा शाबास. भातू देऊ. सो आपण आता आहोत काळेवाडीमध्ये, आणि मी इथेच
गाडी वॉश करायला घेऊन येतो, शक्यतो ह्याच लेनमध्ये किंवा समोरच्या लेनमध्ये. आणि बाहेर पडलेलो, वैदू आणि विराला घरी सोडलं. म्हटलं जाता जाता काम माझं झालं आहे, तर म्हटलं गाडी पण वॉश करून घेऊया. चांगला दिवस आहे माझ्यासाठी, तर माझी गाडी पण चांगली झाली मला. हा लवकर लवकर कर, घरी जायचं आहे बाबा. आज मला सर्व आवडत्या गोष्टी करायच्या, वर्कआउटसुद्धा करायचं आहे. आणि इथे गाडी तुम्हाला मस्त 80 ते 100 रुपयात वॉश करून मिळेल. 4 व्हीलर डबल रेट असेल, बट गाडी मस्त हे करतात, डिझेल वॉश, शॅम्पू वॉश दोन्ही करून देतात आणि गाडी पुसणही देतात. birthday to you. Happy birthday to you. काय झालं? Happy birthday dear Bunty. Happy birthday. अरे अरे अरे. नमस्कार मंडळी. सो दुसऱ्या दिवशी मी हा ब्लॉग एंड करतोय, कारण ह्याचं कारण एकच आहे. काल रात्री उशीर झाला, घरी थोडंसं फॅमिली सेलिब्रेशन वगैरे झालं आपल्याच माणसांसोबत. मम्मीने केक आणलेला, सो मम्मीला खूप खूप थँक्यू. आणि आज वार आहे बुधवार. सो बुधवारी माझ्याकडून दोन्ही मम्मी पप्पा, भाविका, भावेश, विराची तर कालपासूनच पार्टी झाली आहे. सो त्यांना छोटीशी ट्रीप. मी म्हटलेलं बाहेर जाऊया जेवायला, बट सडनली असं डोक्यात आलं की नको, बाहेर जायचं तर असं कम्फर्टेबल बसता येत नाही आणि त्यात विरा असते, त्याच्यामुळे म्हटलं घरीच ऑर्डर करूया. सो मी आत्ता आले अरब रेस्टॉरंट, हे जे माझ्या मागे बघताय, शिवडीला. आणि स्वतःच घ्यायला आलो. झोमॅटोवरून पण मी केलं असं ऑर्डर, बट झोमॅटोवरून परत ते एक्स्ट्रा चार्जेस. म्हटलं विराला तेवढा राऊंडअप पण होईल, म्हटलं येऊन जाऊया. दुसरी गोष्ट, ज्यांनी मला काल, ज्यांनी नाही केलं, ज्यांनी मला आज करतं, आजपर्यंत मला विशेष येतं, तो मला कोणाकोणाला पर्सनली सांगता आलं नाही की म्हणजे फीडबॅक देता आला नाही. हां तू बघ. सो त्यांच्यासाठी सॉरी जर मी त्यांना रिस्पॉन्ड केला नसेल तर. सो खूप खूप धन्यवाद ज्यांनी मला विशेष पाठवले. आणि असेच कायम माझ्यासोबत राहा. तुमच्या शुभेच्छा ह्या माझ्यापर्यंत पोचल्या, ज्यांना मी रिप्लाय दिला नसेल त्यांनासुद्धा. आणि स्टे ऑन. येणारं वर्ष अजून दणदणीत गाजूया. आपल्या यूट्यूब चॅनलचं पण वर्ष पूर्ण होईल जूनमध्ये. सो माझ्यासाठी डबल सेलिब्रेशन असो. सो टाटा बाय, टेक केअर. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अँड सबस्क्राईब करा. चलो, ही पोरगी ना ऐकणार नाही.